साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महापालिकेनं 2048 पर्यंत सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या 20 वर्षांच्या आराखड्यात सोलार पार्क, चिल्ड्रन पार्क, पार्किंग आणि खेळाचं मैदान यावर लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार केलाय। प्रथमच जुळे सोलापूर विकास आराखड्यात समाविष्ट नव्या विकास आराखड्यात 17 प्रकारच्या 921 जागांवर आरक्षण निश्चित केले। महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या दूरदृष्टीतून सोलापूर शहराच्या विकासासाठी हा आराखडा तयार करण्यात आलाय। ग्रीन एनर्जीला प्रोत्साहित करण्यासाठी काळाची गरज ओळखून सोलार पार्कसाठी बाळे केगाव परिसरात 22 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे। लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून आरोग्य मैदानी याची माहिती व्हावी, मुलांना करमणुकीचं साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं याची चिल्ड्रन पार्कची या आराखड्यामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। 4 प्रकारचं आरक्षण वाढवलेलं आहे। विकास आराखड्याचा बदलता विस्तार एकंदरीतच यामध्ये लक्षात घेऊन अनेक बदल करण्यात आले। 20 वर्षामध्ये 15 आरक्षण विकसित करण्यात येणार आहे। यासाठी आरक्षण 921 जागांवर असणार आहे। भूसंपादनाचा खर्च 2322 कोटी असणार आहे। डीपी रस्ता विकसित खर्च 6693 कोटी, आरक्षित जागांच्या विकासासाठी 10,033 कोटी, एकूणच 19,048 कोटींचा खर्च यासाठी होणार आहे।